बुद्रुकचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला 12वीच्या परीक्षेमध्ये 85.33% इतके गुण मिळालेत। वडिलांच्या हत्येच्या नंतर सुद्धा अत्यंत बिकट अशा काळामध्ये वैभवीनं अत्यंत नेटानं आपली परीक्षा दिली होती। एकीकडे न्यायाचा लढा सुरू होता, दुसरीकडे वैभवीनं अभ्यास केलेला होता। वैभवीला डॉक्टर व्हायचंय, संतोष देशमुख यांचं हे स्वप्न आहे आणि ते वैभवीला पूर्ण करायचंय। या निकालाच्या नंतर वैभवी देशमुखनं एबीपी माझासोबत बातचीत केली आहे, आपण पाहूया। वैभवी देशमुख माझ्यासोबत आहे, तिचा आज 12वीचा निकाल लागलाय। वैभवी काय सांगशील, रिझल्ट लागलाय, किती मार्क पडलेत? 85.33 मार्क आलेत, पण आज रिझल्ट वाटला त्याचा आनंद तर आहेच। मार्क आले, मार्क बघितले, पण दुःख या गोष्टीचं वाटतं की ते शाब्बासकीची थाप द्यायला आज वडील माझ्यासोबत नाहीयेत। आमचे आधीचे जे स्वप्न होते ते खरंच खूप वेगळे होते, माझी नीटची तयारी चालू होती, पण आज ते स्वप्न पूर्ण जरी झाले तरी माझे वडील त्याच्यामध्ये सोबत नाहीयेत। आज खरंच म्हणजे एकीकडे आनंद वाटतो आणि एकीकडे दुःख वाटतंय। आपण बघितलं तर गेल्या 4 महिन्यापासून 2 परीक्षा चालू होत असं म्हणायला हरकत नाही। एक म्हणजे वडिलांच्या न्यायाची परीक्षा होती आणि दुसरी म्हणजे 12वीची परीक्षा होती। आता एक परीक्षा तर पास झालेली आहे, काय भावना? भावना म्हणजे ती माझ्या करिअरची परीक्षा होती, पण आज देखील मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा हे माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी राहील, कारण की जे आमच्यासाठी जे होतं ते माझे वडीलच होते, कारण की त्यांनी आमच्यासाठी आज खूप काही केलंय। म्हणूनच माझी देखील इच्छा आहे की मी माझ्या वडिलांना देखील खूप काही म्हणजे त्यांच्या स्मृती, आता ते तर नाहीयेत, पण त्यांच्या विचार आणि त्यांचे जे समाजाची भावना होती ती भावना आणि त्यामध्ये मला जे काही करणं शक्य असेल ते मी त्यांच्यासाठी करेल। त्यांची काय तू काय व्हावंस त्यांची इच्छा होती? ते माझं 10वी नंतर नीटचं चालू होतं, मग त्यांना वाटायचं म्हणजे घरच्यांनी मला कधीच आजपर्यंत बर्डन दिलं नाही की तुला हेच करायचंय, तू तेच कर, पण त्यांना वाटत होतं की हिनं जे काही करावं ते स्वतः खूप यशस्वी व्हावी आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं। आता कालच नीटची परीक्षा झाली, परीक्षा दिलीस तू? नीटची परीक्षा दिली आहे, पण माझी मानसिकता नव्हती तरी देखील जेवढा होईल तेवढा अभ्यास केलता, पण नीटचा पेपर हार्ड असल्यामुळे स्कोरिंग माझं काही इतकं होत नाहीये, 150च्या खाली स्कोर आहे। आता पुढे काय असणार आहे, म्हणजे निकाल लागला आज? आता पुढचं सर्व जे काही म्हणतील ते नंतरचे रिझल्ट जे लागतील, सीईटीचा असेल, नीटचा असेल, त्याच्यानंतर पुढचं करिअर। नक्कीच। तर ही होती वैभवी देशमुख, हिनं सांगितलं की आज 12वीचा निकाल लागलाय, मात्र थाप द्यायला आज वडील नाहीयेत असं पण वैभवी बोलत आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, मस्साजोग, बीड। राज्यामध्ये 12वीचा निकाल जाहीर झाला आहे आणि नेहमी